हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत शिवा या मालिकेचा 6 फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू. शिवा इकडे गाडी दुरुस्त करत असते आणि आशू शिवाची बुक बघत असतो हिशोबाची. तेव्हा आशू बोलतो, शिवा तू तुझी बुक किती चांगली ठेवली आहेस. तेव्हा शिवा बोलते, अरे हे रॉकी करून देतो, त्याला ना हिशोबाचं काम चांगलं जमतं ना, तो करून द्यायचा मला सगळं. तेव्हा आशू बोलतो, तरीच मस्त ठेवले त्याने. तेवढ्यात गाडी घ्यायला एक मुलगा येतो आणि बोलतो, शिवा झाली का गाडी. तेव्हा शिवा बोलते, हो चालूच करून ठेवली होती बघ मी. तेव्हा तो मुलगा बोलतो, जावई बापू इथे कसं काय. तेव्हा शिवा बोलते, आम्ही दोघं इथेच राहतोय. तेव्हा तो बोलतो, काय गॅरेजमध्ये राहत आहे. आणि तो हसायला लागतो. तेव्हा शिवा बोलते, एक मिनिट, हसायला काय झालं. तेव्हा तो बोलतो, सॉरी शिवा मी हसतोय, पण अगं एवढा मोठा माणूस आणि या गॅरेजमध्ये कसं काय राहताय तुम्ही लोक. अशी काय वेळ आली ग, काय काम वगैरे काही जमत नाहीये का. तेव्हा तो बोलतो, हे बघ शिवा मी हसतोय काय आहे ना, माझं असंच आहे बघ, जे काही आहे ना ते रोकठोक अगदी तोंडावर. इकडे 4 लोक ना तुझं कौतुक करतील, पण आपलं कसं आहे ना सगळं रोकठोक काय असेल ना ते तोंडावर. काय आहे ना, हे जग तुमच्यासाठी नाहीये, तुम्हाला नाही हे जमणार, द्या सोडून द्या. शिवा बोलते, काय झालं तुमचं भागलं ना. तेव्हा तो बोलतो, काय भागलं म्हणजे. शिवा बोलते, बघा तुमच्याशी नीट बोलते ना, अजून नशीब समजा तुमचं. तेव्हा शिवा बोलते, राग आला का तुम्हाला. आशू शिवाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिला चील करतो. तेव्हा शिवा बोलते, नाही पण आपलं पण असंच आहे, जे आहे ते तोंडावर रोकठोक. गाडी झाली दुरुस्त तुमची, घेऊन जा आणि पैसे ऑनलाईन पाठवले तरी चालतील हं. तेव्हा तो गाडी घेऊन निघून जातो. तेव्हा शिवा तो गेल्यावर आशूला म्हणते, आशू हे बघ अशा माणसांकडे लक्ष नाही द्यायचं. तेव्हा आशू बोलतो, काय चुकीचं बोलला तो. तेव्हा आशू बोलतो, हे बघ मला जमेल नाही सगळं. शिवा बोलते, अरे का नाही जमणार, 2 दिवसाच्या गोष्टीवर असं सगळं ठरवत जाऊ नको. तुला तुझ्या पायावर उभं राहायचंय आणि मी आहे सोबत तुझ्या. तेव्हा आशू बोलतो, तू आहेस म्हणूनच मला विश्वास आहे. तेव्हा आशू बोलतो, मी एक काम करतो आता, मी संपदाला फोन करतो, माझं प्रोफाईल माझं बायोडेटा सगळं मागून घेतो आता. इकडे कीर्ती दिव्याला फोन लावते. तेव्हा दिव्या बोलते, आता का फोन केलायस. तेव्हा कीर्ती बोलते, तिकडे काय चाललंय ते विचारायला फोन केलाय. काय करताय आशू आणि शिवा. तेव्हा दिव्या बोलते, आशू आणि शिवा नाहीये तिथे, आशूने इथे राहायला नकार दिलाय. तेव्हा कीर्ती विचारते, म्हणजे ते आता तुमच्यासोबत राहत नाहीयेत, काय झालं काय. तेव्हा दिव्या बोलते, काय होणार आहे, आशूचा इगो आडवा आला आणि शिवाने त्याला सपोर्ट केलं. तेव्हा दिव्या झालेला सगळा प्रकार कीर्तीला सांगते. तेव्हा कीर्ती बोलते, म्हणजे ते आता तिकडे राहत आहेत गॅरेजमध्ये. कीर्ती बोलते, राजवारा सोडून झोपड्यात राहायला गेलाय. तेव्हा कीर्ती बोलते, नाही झोपडं तरी परवडलं, खुराड्यात राहायला गेलाय तो. कीर्ती बोलते, वा म्हणजे आता जर हे आईला समजलं तर आई आणखीन चिडेल. तेव्हा दिव्या बोलते, तुला आनंद काय होतोय, मला इथे किती त्रास होतोय ना, तुला कळत नाही कीर्ती, काही करून आशू आणि शिवाला इथून घेऊन जा. तेव्हा दिव्या बोलते, का काय, तिच्यामुळे माझ्या डोक्याला ताप होतोय. चंदन इथे घरी येऊन राहतोय, माझ्याशी विचित्र वागतोय, मला ब्लॅकमेल करून माझ्याकडून हवं ते करून घेतोय. तुला माहिती आशू आणि शिवाचं ऑप्शन केलं मी गॅरेजवर, आशू समोर तो उभं राहत नाहीये मला. कीर्ती बोलते, मग एक काम कर ना, तूच लवकरात लवकर काहीतरी कर, नाहीतरी आशू तुझ्या समोर आहे ना, बोल आशूशी. तेव्हा दिव्या बोलते, काय बोलू, तो तोंडही बघत नाहीये माझं. त्यात हा चंदन, तेवढा तिथे चंदन येतो. चंदन बोलतो, हा चंदन, अहो चंदन नवरा आहे ना मी तुझा, माय डिअर बायको. दिव्या चंदन पुढे जातो. दिव्या बोलते, चंदन आलेत मी नंतर बोलते. चंदन परत पाठी येतो. कीर्ती फोन ठेवल्यावर बोलते, गॅरेजवर राहतोय, आईला सांगू. इकडे चंदन दिव्याला बोलतो, काय. तेव्हा दिव्या बोलते, कुठे काय, फोन का ठेवला. दिव्या बोलते, नाही काही नाही, सहज म्हणजे नंतर बोलते. तेव्हा चंदन बोलतो, का नाही, काहीतरी महत्त्वाचं असेल ना बोलायचं. तेव्हा दिव्या बोलते, नाही महत्त्वाचं नाही आहे, मी नंतर बोलते. तेव्हा चंदन बोलतो, नंतर बोलते, मग आत्ता काय करूया, मी सांगू. आणि बोलतो, ते बघ बघ. आणि चंदन दिव्याला फरची पुसायला लावतो आणि चंदन खाली बसून म्हणतो, खूप काम केलं बाबा, आता आराम करतो. चंदन तिथे बाकड्यावर झोपून दिव्याला ऑर्डर करून फरची पुसून घेतो. दिव्या चंदनकडे बघतो. तेव्हा चंदन बोलते, काय अशी काय बघते तू, अगं आपलं घर आहे, आपलं घर कसं स्वच्छ असलं पाहिजे, म्हणजे कशी अशी छान पॉझिटिव्हिटी येते आपल्याला. कर थोडी पॉझिटिव्हिटी तुझ्याही अंगात येईल. इकडे संपदाला सीता आवाज देते आणि बोलते, कुठे निघालीस. संपदा बोलते, ते काकू एक काम होतं जरा, तिथे जाते. तेव्हा सीता बोलते, आशूकडे. आणि सीता बोलते, काय ग, हो की नाही. तेव्हा संपदा मान डोलावते. सीता बोलते, चल मी पण येते. तेव्हा संपदा बोलते, तू. तेव्हा सीता बोलते, मला बोलायचंय त्याच्याशी, समजवायचंय त्याला. भाऊ म्हणाले कंपनी सोडतोय तो, काहीतरी रागाच्या भरात उलटसुलट निर्णय घेतोय, चल येते मी, त्याच्याशी बोलायला हवं, समजवायला हवं. तिथे कीर्ती येते, आई म्हणून आवाज देते. तेव्हा सीता बोलते, काय ग. कीर्ती विचारते, कुठे निघालीयस, आशूकडे. तेव्हा सीता बोलते, हो. कीर्ती सीताचा हात धरते आणि बोलते, इकडे जरा. सीता बोलते, काय करतेस. तेव्हा कीर्ती बोलते, तू काय करतेस हे. सीता बोलते, मला आशूशी बोललं पाहिजे, समजवायला हवं त्याला. कीर्ती बोलते, आता त्याला समजवण्यात काहीही अर्थ नाही आई, त्याला समजवण्यात तेव्हा अर्थ होता जेव्हा तो स्वतःची निर्णय स्वतःच्या डोक्याने घेत होता, पण आता हे शिवाचं डोकं आहे, कारण तिला या घरात परत यायचंय, म्हणूनच ती अशी टोकाचे निर्णय आशूला घ्यायला भाग पाडतीये ना.
कारण तिला माहिती आहे आईचं काळीज कधी ना कधी विरघळणारच. मग आई स्वतःच स्वतःच्या लेकराकडे परत जाणार आणि म्हणणार की बाळा चल आता घरी. मग बाळ पुन्हा आपलं हट्ट घेऊन बसणार. जी शिवा जर परत आली त्या घरात तरच मी परत येणार. मग आईकडे बाळाचा हट्ट पुरवण्याशिवाय दुसरा कुठलाच ऑप्शन नसेल ना. मग काय आली परत शिवा या घरी. तेव्हा कीर्ती बोलते हे बघ आई, म्हणून मी तुला सांगते थोडी कळ सोस, अजून थोडा त्रास सहन कर. आज ना उद्या आशूला कळेलच ना तिच्यासोबत बाहेर राहणं असं किती कठीण आहे. आणि मग आशू स्वतःहून या घरात परत येईल, तेही शिवाय. तेव्हा कीर्ती बोलते संपदा जा तू. तेव्हा संपदा बोलते काकू. तेव्हा कीर्ती बोलते जा तू. इकडे आशू शिवाला म्हणतो या काही कंपनीच्या लिस्ट आहेत, इकडे जाऊन ट्राय करतो इंटरव्ह्यू. आता संपदा एकदा ते डॉक्युमेंट्स घेऊन आली की मी फाईल बनवतो. तेव्हा चंदन तिथे येतो आणि बोलतो आशू. तेव्हा आशू बोलतो अरे काय. तेव्हा चंदन बोलतो फॉर्मल्स. तेव्हा आशू बोलतो तू हे काय, हे इंटरव्ह्यूसाठी. तेव्हा चंदन बोलतो तेव्हा शिवा बोलतो या बघ अरे हे बघ तू घरून काहीच घेऊन नाही आला, तुझ्याकडे काही कपडेही नव्हते. मग चंदन म्हणाला की एवढा जॉब वगैरे शोधतोय त्याच्यासाठी काही कपडे घेऊन येऊया, म्हणून हे कपडे. शिवा बोलते पण आशू मला माहिती हे कपडे तसे साधे आहेत, तरी तू. तेव्हा आशू बोलतो साधे, केवढे चांगले कपडे आणलेत तुम्ही. साधे बिधे काय म्हणतात, फार छान जेस्चर आहे, थँक्यू सो मच. चंदन बोलतो वेलकम. तेव्हा आशू बोलतो मी आता तयारीला लागतो. शिवा बोलतो एकदम तू कमाल भिड, आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत, ऑल द बेस्ट. तेव्हा आशू बोलतो आता तू आहेस ना माझ्यासोबत, भिडणारच मी एकदम जोरात. तेव्हा आशू बोलतो चंदन जरा वियर्ड आहे, पण तू मला किडनॅप केलं नसतंस तर आज मी आणि शिवा एकत्र नसतो. तेव्हा चंदन बोलतो अरे काय बोलतो आशू, शिवासाठी मी नेहमीच हजर आहे, तिने खरंच खूप केलंय माझ्यासाठी, मी एवढं करूच शकतो ना यार. तेव्हा चंदन बोलतो मला एक सांग, तू तुझी कंपनी एवढ्या लवकर का सोडलीस. तेव्हा आशू बोलतो अरे जर मी आमच्याच कंपनीत काम केलं असतं तर मला स्वतःची आयडेंटिटी नसती जमली. तेव्हा चंदन बोलतो हिम्मत लागते यार हे डिसिजन घ्यायला. तेव्हा शिवा बोलते आणि ही हिम्मत त्याच्या आत आहेच. तेव्हा चंदन बोलतो ऑफकोर्स आहे. तेव्हा चंदन बोलतो मी पण काही मदत लागली तर कळेलच, मला जर काही कळलं कुठे वेकन्सीज तर मी तुला लगेच इन्फॉर्म करतो, चालेल ना. तेव्हा आशू बोलतो डेफिनेटली. तेव्हा चंदन बोलतो मला फक्त सांग तुला कशा प्रकारची प्रोफाईल, कशा प्रकारची पोस्ट पाहिजे, जे मी तसं शोधतो. तेव्हा आशू बोलतो काय सांगायचं त्यात, मला काहीही चालेल, आत्ता मी काहीही करायला तयार आहे, सुरुवात आहे ना माझी. तेवढं तिथे संपदा येते. तेव्हा चंदन बोलतो नक्की सांगतो. तेव्हा शिवा बोलते संपदा. तेव्हा आशू बोलतो कसा आहेस तू मंकी, आलास तू, मी मस्त आहे, तू कसा आहे. संपदा शिवाला पण भेटते, कशी आहेस. तेव्हा संपदा आशूला बोलते खूप मिस केलं तुला. तेव्हा आशू बोलतो मी पण खूप मिस केलं तुला. तेव्हा संपदा बोलते म्हणजे ॲक्च्युली सगळेच मिस करतायत तसं. तेव्हा आशू बोलतो सगळे मिस करतायत. तेव्हा संपदा बोलते हो काकू पण खूप मिस करते. तेव्हा चंदन बोलतो मी आलोच आणि चंदन तिथून जातो. तेव्हा आशू थोडा इमोशनल होतो. तेव्हा शिवा बोलते आशू ऐक ना, तू एकदा फोन करून बघ. तेव्हा आशू बोलतो नाही, मी फोन केला ना तर मला परत मागे जायची भीती वाटते, तिच्या डोळ्यातले अश्रू मला नाही बघवणार. आणि हे बघ मी एकदा स्वतःला प्रूफ करून दाखवलं की मी परत जाईल. तिच्या डोळ्यामध्ये ना दुःखाच्या अश्रूंपेक्षा आनंदाचे अश्रू बघायला आवडतील मला. शेवटी ती आई आहे माझी, तिलाही आनंद होईल ना, नाही का. तिच्या मुलाने काहीतरी करून दाखवलंय, तू आता डाऊन नको होऊस असं शिवा बोलते. तेव्हा आशू बोलतो हां. तेव्हा आशू बोलतो संपदाला येडी आणलंयस का तू सामान सगळं. संपदा सगळे डॉक्युमेंट्स आशूकडे देते. तेव्हा आशू बोलतो व्हेरी गुड. संपदा बोलते डंबो तुला खरंच हे जमणार आहे ना, म्हणजे जॉब वगैरे. अरे आशू बोलतो ऑफकोर्स का नाही जमणार, अगं मी आत्ताही जॉबच करतोय आपल्या कंपनीत फक्त, आणि वरच्या पोस्टवर, आता दुसऱ्या कंपनीवरही जॉबच करणार खालच्या पोस्टवर, दॅट्स इट. शिवा बोलते हो पण हे सगळं करताना डोकं शांत ठेवायचं. तेव्हा आशू बोलतो घ्या, सांगतायत मला डोकं शांत ठेवायला. तर तिथे चंदन चहा घेऊन येतो. तेव्हा आशू बोलतो क्या बात आहे. तेव्हा चंदन बोलतो डोकं शांत ठेवायचं औषध. तेव्हा ते सगळं मस्त चहा घेतात. आशू आणि शिवा गाडीकडे बघून काहीतरी करत असतात. तेव्हा संपदा त्यांचा फोटो काढते. इकडे कीर्ती सुहासला बेडरूममध्ये घेऊन येते आणि पटकन दरवाजा बंद करते. सुहास बोलतो थांब, मला आधी चहा प्यायचा आहे, मग तुला काय सांगायचं ते सांग. तेव्हा कीर्ती बोलते त्या आधीच तू फ्रेश होशील अशी बातमी आहे माझ्याकडे. ह्या सुहास बोलतो काय म्हणजे शिवाला अटक होणार आहे. आशू आणि शिवामध्ये फाटाफूट, का आशूला रामभाऊ प्रॉपर्टीमधून बेदखल करणार आहेत. तेव्हा कीर्ती बोलते काय बोलतोस. तेव्हा सुहास बोलतो मग बोल ना लवकर. कीर्ती बोलते हे बघ आज आई आशूला भेटायला जाणार होती, मी तिला थांबवून घेतलं. सुहास बोलला हे तर तू अगदी सहज करू शकतेस, नवीन काय. अरे मी तिला असं सांगितलं की यामागे शिवाचा हात आहे आणि मग ती थांबली. सुहास बोलतो काय किटू डार्लिंग तू ना अशक्य आहेस, तुला माहिती का तुझ्यासाठी अशक्य काहीच नाहीये. तेव्हा कीर्ती बोलते ते माहिती मला, पण खरी आयडिया तर पुढे. अरे माझ्या लक्षात आलं जर आशू या घरी आलाच नाही तर. सुहास बोलतो म्हणजे. तेव्हा कीर्ती बोलते अरे म्हणजे आशू जर घरी आला नाही तर शिवा पण येणार नाही. तेव्हा सुहास बोलतो अरे मग आशूला एकट्याला येऊ दे ना, आपल्याला तर तेच हवंय.
कीर्ती बोलते कशाला, हे बघ तुला कळतंय का, आशू इथे आला नाही तर या सगळ्याचे मालक कोण, आपण, कळतंय का तुला. सुहास पण नाचायला लागतो, किटू डार्लिंग हे सगळं आपलं असेल. ते दोघं खूप खुश होतात. सुहास बोलतो मग आता पुढे काय करायचंय. कीर्ती बोलते ते आधी ना एक काम कर, तू कंपनीमधली सगळी माहिती मला दे, म्हणजे आधी ना आपण कंपनीवर वर्चस्व आणू आपलं. सुहास बोलतो पण त्यासाठी तुला कंपनीच्या आत यावं लागेल, तुझी एंट्री कशी करता येईल ते मी तुला सांगतो. मग त्याच्या पुढे सुहास काहीतरी प्लॅन तिला सांगतो. इकडे सीता नर्वस असते, उभी असते, तेवढ्यात संपदा येते. सीता बोलते संपदा झाली भेट आशुशी. तेव्हा संपदा बोलते हो. तेव्हा सीता बोलते कसा आहे तो. तेव्हा संपदा बोलते बरा आहे काकू. तेव्हा सीता बोलते त्याला जमतंय ना तिथे सगळं, आणि जेवणाचं काय, नीट जेवतो ना तो, आजारी नाही ना पडला, काही त्रास नाही ना त्याला तिथे. संपदा बोलते हो हो काकू, ओके तो, डोंट वरी. आणि मला वाटलंच तू माझी वाट बघत असशील म्हणून, हे बघ मी तुझ्यासाठी ना डंबूचा फोटो पण काढून आणला. तेव्हा सीता बघते त्या दोघांना आणि बोलते हे बघ एकदम ओके तो. संपदा बोलते काकू एकदम योग्य ओके तो. तेव्हा सीता बोलते अगं हे काय सगळं, हे असे का कपडे घातलेत त्याने, या अवस्थेत राहावं लागतंय का त्याला, कसं सहन होईल त्याला हे सगळं. नाही, त्याचं असं असणं मी नाही सहन करू शकत, नाही करणार सहन मी. इकडे आशू चटई घालतो. तेव्हा शिवा बोलते अरे आशू थांब ना तू, मी करते सगळं, तू बस. तेव्हा आशू बोलतो थांब ग जरा चटई घालू दे. शिवा बोलते अरे आशू बस तू, हे बघ मी घालते. तेव्हा आशू बोलतो बघू पिठलं. तेव्हा आशू कढई उचलून खाली ठेवतो. तेव्हा शिवा बोलते अरे धावा धावा काय करतोय, मी करते ना आशू, ऐक माझं मी करते. तेव्हा शिवा बोलते आशू बस तू, सांगितलं ना तुला. तेव्हा आशू बोलतो अगं थांब, ताकद येऊ दे मला, मी करतो. तेव्हा आशू शिवाचा हात धरतो. तेव्हा शिवा बोलते बापरे ऐक ना मी करते. तेव्हा आशू बोलतो मी ते ताटं घ्यायला आलोय फक्त. तेव्हा शिवा बोलते मी देऊ शकते ताटं. तेव्हा आशू बोलतो काय देऊ शकते, ताटं देऊ शकते. तेव्हा शिवा तिच्या चेहऱ्यासमोर ताट ठेवते आणि बोलते ताट. तेव्हा आशू ताट घेतो आणि खाली बसतो. तेव्हा आशू बोलतो बरं एक तू एवढं छान पिठलं केलंयस तर मला कांदा करू दे. तेव्हा शिवा बोलते अरे मी आणते रे. तेव्हा तो बोलतो गप ग मला चिरू दे. शिवा बोलते काय कामाची हुकी आली याला. तेव्हा आशू बोलतो तू कांदा चिरत नाहीस, बुक्कीने फोडते, मला चिरू दे. तेव्हा शिवा बोलते चिरा. तेव्हा आशू कांदा कट करत शिवाकडे बघतो आणि आशूला चाकू लागतो. शिवा पटकन आशूचा हात पकडते आणि त्याचा बोट तोंडात घालते. तेव्हा आशू बोलतो अगं हे काय करते तू. तेव्हा शिवा बोलते अरे थांब ना रक्त येते. तेव्हा आशू बोलतो अगं मग प्रेशर दे, काय करतेस तू. तेव्हा आशू हसतो आणि बोलतो शिवा. आपण बघते आणि हसते. आणि शिवा बोलते तू लाजतोय का. तेव्हा आशू बोलतो नाही मी लाजतोय, काहीतरी उगाच काही बोलते. तेव्हा शिवा बोलते दिसतंय चेहऱ्यावर दिसतंय. तेव्हा आशू बोलते लाजत बिजत नाही मी, काहीतरी प्लीज त्याच्यावर प्रेशर दे बास, ऐक ना शिवा जरा प्रेशर दे फक्त बास. एवढ्यात तिथे सीताई येते आणि बोलते काय चाललंय हे. तेव्हा आशू बोलतो आई, आणि इथेच एपिसोड संपतो.